हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव।
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कुंडली कुर्दारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय. श्री गुरु रे मधुसूदन महाराज. नमो पार्वती पते पते शिव हर 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 महादेव. आई तुळजा भवानी माती की जय. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानं बुद्धिदिव्यातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. सुंदरी कुर्दारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली गुरु ज्ञानेश्वर भगवान की जय. जैशी स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नेची साच आपजे. मग चेवण्या पाहिजे तर काही नाही. जैशी स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नेची साथ उपजी. मग चेवण्या पाहिजे तर काही नाही. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं आणि साधकाचा मायबाप
साधकाचा मायबाप आहे. दरोशने हरिताप, कितीही जन्माचा जरी ताप झाला असता, अनेक जन्माच्या दुःखाने दुःखी झाला असेल, अनेक जन्माचा त्याच्यावर ताप असेल, पापरूपी ताप असेल, तर साधकाचा मायबाप दरुशने हरिताप, त्याच्या दर्शनाने, त्याच्या नामाने सर्व ताप असलेला हरून जातो आणि त्याच्यातून तो मुक्त होतो. म्हणून सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा यांनी याच्यासाठीच कलियुगामध्ये अवतार घेतला. आले उद्धराया दीनजनाच्या अज्ञानाच्या उद्धारासाठी ज्ञानोबराया अवतीर्ण झाले. आणि ज्ञानोबराया म्हणतात की बाबा, जे स्वप्न ती माझी देखी, जे स्वप्ना माझी देखे, ते स्वप्न ती साथ कधी, मग चिवून पाहिजे तो काहीच नाही. माऊली ज्ञानोबराया म्हणतात, ज्याप्रमाणे स्वप्नातील गोष्ट किंवा स्वप्नामधली जी गोष्ट आहे, स्वप्नातच खरे पाहतात, परंतु मागे जागे झाल्याच्या नंतर पाहे तर तो काही. स्वप्नात जी जी वस्तू खरी वाटते ती स्वप्नापुरतीच वाटते. स्वप्नात राजा भिकारी झाला म्हणे आणि लकुंडे चौकात बसला, आणि ते बी कशावर बसला, वडाच्या गाड्यावर. झालाय कशात, बसलाय कशावर, भिकाऱ्याच्या गाड्यावर. एक भिकारी प्रधानजीला गाडा ओढायला होतो, आणि तो गाड्यावर बसून एक 5 पैसा द्यावं धर्माला. गावचे लोक पाहू लागले, मुखेड तालुका पाहतोय, राजा. आणि गंमत अशी आहे, मुखेड तालुका पाहते बिनओळखी पाहते. आता राजा भीक मागतोय, कोण केळं देतोय, कोण लिंबू देतोय, हे सीझन चालू. आता सीताफळ देऊ लागली, ज्याला जे असेल त्याच्याजवळ ते देऊ लागले. राजाच्या बाजू इकडून तिकडून ढीग लागला. राजा म्हणून दिला का भिकारी म्हणून दिला, गाड्यावर काय हात काय करतो, तर मुकाटा तर कुठं म्हणतो, 1-2 पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लागल तुमच्या मुलालेकराला, आशीर्वाद लागल तुमच्या मुलालेकराला, 1-2 पैसा द्याव धर्माला. अरे मागणारा कोण आहे याची जाणीव आहे. मागणारा राजा आहे, पण गंमत अशी झाली, स्वप्नात मागत होता. महाराज जसं स्वप्न गेलं, राजा कुठे आहे, राजमाल्यात आहे, स्वप्नात आहे. तसे ज्ञानोबराया म्हणतात, जैसे स्वप्ना माझी देखी, स्वप्नात तुम्ही जे पाहता ते स्वप्न खोट आहे, स्वप्न खरं नाही. आता तुम्हा मला स्वप्न पडलं, एकाला स्वप्न पडलं म्हणे त्याच्यावर बसलाय, 2 जोडपं नवरा बायकोचं नवीन मुंबईला गेले, लग्न झालं, 10 बायका, त्याच्यामध्ये पॉट कपाट सगळं लागतं ते संसार. दोघच नवरा बायको त्याच्यामध्ये झोपले, वाटर
सहज एका दिवशी म्हणले का ग आपल्याला जर स्वर्ग झाला तर कशी वाटेल तू सदागा आपल्याला कस काय झोपायचं आणि कस काय बोलायचं आपलं. तिनं म्हणली त्याला काय होते थोडं सरका तुम्ही कशात चाललंय ओवी काय म्हणते ह्याच्यावर त्याला करायचं ओवीला सोडून जाणारा तो नसतोच माणूस महाराजच नसतो स्वप्नात पडलं आणि मग थोडं सरका म्हणले अजून 5 मिनिटाला जर म्हणले आणि जर ही आवळे जावळे झाले तर त्याला काय होते अहो नवरा बायको तारबीज करायचं असतं याच्यात काय बाहेरचे लोक तारबीज करतात का अजून थोडस काय करायचं 3 हे ते 2 किती झाले आणि 5 माणसाचा पलंग असेल का ते त्याच्यामधून हे जर झाले आणि त्याच्यात पोरगी झाली तर आता अहो काय येण्यासारखं बोलाय तुम्हाला इतक्या दिवस राहून बी तुम्हाला अजून कळलं नाही मोठ्या सिटीत मुंबईला राहता तरी पण तुम्हाला काय अक्कल आली नाही म्हणजे मग काय करू आता अजून थोडं सरकल अजून सरकला खाली होतं काय तरी बकेटावर पडला आणि कंबड मोडून मनक्याचा हाड मोडलं हॉस्पिटलमध्ये नेला हाड मोडलं आणि हे नवीन पॉट बसवा लागतं स्वप्न खरं का कंबर मोडलेली खरं स्वप्न कसं खोटं म्हणा खरं खरं बाजूला वाटल्या मला खरं बाया बाया नाही तुला आता फिल्म पण गेलं स्वप्न कसं आहे माणसाला साक्षात खरं वाटतं या ऑनलाईन चालू आहे स्वप्नात काय वाटतं या बोलण्याला बघून मला एक ध्यान आली तर स्वप्नातली बायको नव्हती त्याला बायको स्वप्नातल्या बायकोनी कोंबड मोडलं खऱ्या बायकोनं काय खऱ्या बायकोनं काय केलं बायको अशी आहे भाऊ म्हणून महाराज सांगतात जैसे स्वप्न माझी दिसली ते स्वप्नाची साथ उपजी मग चेविलिया पावी जे तो काहीच नाही तिथं काय बायको नाही पोरग नाही काय नाही कंबर मुली राजा भीक मागत होता लकोंडी चौक नाही गाडा नाही भिकारी नाही वडणार कोणी एक बाजूला केळण शेप पडलेलं ते काय पैशाचं काही नाही स्वप्न कसं आहे हो आणि तुम्ही आम्ही सुद्धा ते दिसते जग हे स्वप्नच आहे तुम्ही आम्ही कसं पाहतो स्वप्नच आहे माझं आहे मौन वर्त मी कोणाला बोलणार नाही आणि जेवढं बोलणार तेवढं इतक्याच वेळात इथंच बोलणार त्याच्या व्यतिरिक्त बोलणार नाही तर जग आले का कसं तर माऊली ज्ञानोबराया म्हणतात तैसे हे जान माया कशी आहे माया जशी स्वप्न खोट आहे तशी ही माया तैसी हे जान माया तू भ्रुपती अहा शिवाया शस्त्र हानी तलिया छाया तैसी अंगना रुती
माऊली ज्ञानोबराया म्हणतात बाबा, त्याचप्रमाणे हे सर्व माईक असून व्यर्थ भ्रमात पडला आहे. तर माणसाच्या सावलीवर शस्त्रक्रिया केली तर तो जसा त्याच्या अंगात रुचत नाही. अर्जुना, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे ही माया कशी आहे, लटकी आहे. काय म्हणतात, तैसी हे जान माया, तशी स्वप्न आहे, तशी माया आहे. आणि कशी माया आहे सांगू तुला. एक पैलवान होता म्हणे. एक पैलवान 100 फूट 50 फूट उडी मार. 50 फूट उडी मारण्यापेक्षा माझ्यासारखा एक आला म्हणे, तुम्ही 50 फूट उडी मारता की नाही, तुम्ही तुमच्या सावलीहून उडी मारा. सकाळची सावली, सकाळची इकडून लावलं ते उंच उडी मारा 50 फूट. पण तुमची सावली तुमच्या मागे झाली पाहिजे. तुम्ही सावली वंडाळून सावली कशी होईल. 50 फूट उडी मारताय की नाही, तुम्ही 50 फूट राहू द्या हो, फक्त तुमच्या सावलीहून उडी मारा. सावलीहून उडी मारता येत नाही, तशी माया जिंकता येत. सावली जशी कुणाला भेटत नाही, कुणाला मिळत नाही, तशी माया कुणाला भेटत नाही. मायाला कुणी आकर्षित करत नाही. मायेला आकर्षित करणारा, मायेला ओंडाळणारा, मायेला ताब्यात घेणारा एकमेव साधू आहे. तुका म्हणे माया हो यदाशी लागी पाया. माया ही अनेकाला फसवली, साधूच्या पुढी मायेच चालत नाही. ती काय होती, दाशी होती. झाडू मारते. कुठं मारली माहित आहे, पंढरपुरामध्ये काकड्याला मारली का नाही. झाडू मारणारी कोण आहे, तर माया आहे. म्हणून त्याच मायेने अर्जुनाला भ्रांतीत पाडलं होतं. अर्जुन मायेच्या मोहाने, ममतेने हे माझा आहे, हे माझा आहे, हे. आता आम्ही म्हणतो बायको मजा आहे, वर्ग मजा आहे, सगळं संसार मजा आहे. काठी हातात आली तर बी त्याच्याच नादात. त्याच्या संसार आहे. संसार कुठं खरा आहे माहित आहे. संसार खरा आहे का. याच्या नादाला लागल्याच्या नंतर एवढा जन्म मिळालाय, पुन्हा नाही बरं का. पुन्हा गाढवाचा, कुत्र्याचा, मांजराचा फिरून 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 यावा लागतो. त्याच्यासाठी काय म्हणतात, याच जन्मी ओळखे करा आत्माराम. याच जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती आहे. याच जन्मामध्ये नामस्मरण आहे. तुम्ही काही ना काही देवाच्या कार्यामध्ये आहात, तुमचं कल्याण होईल. पण त्यातल्या त्यात आमच्या जीवाला वाटतंय बुडत हे जन. अशी कामाची माणसं, अशी चांगली माणसं अधोगतीला जाण्यापेक्षा सद्गतीला जावं, एवढीच आमची मागणी आहे. बाकी काय, एवढे चांगले माणसं जर आता नाही हो, पण थोडी अधोगती असल्यामुळे ती आम्हाला खपत नाही. त्याच्यासाठी आपण अशा कार्यात राहता, चांगलं कार्य करताय म्हणून महाराज म्हणतात, काय म्हणते माय, मर म्हणजे काय मग, सावलीत का बोंबुलाला सुनात मर नको, सावलीत मर. ऐशी कळवळ्याची जाती, रेला भावे न प्रीती. आई सावलीत मर,
याचा अर्थ सावलीत खेळ, तुला त्रास होणार नाही. तसं इकडे तिकडे बसू नको, परमार्थात खेळ. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, अधोगतीला जाण्याचा मार्ग येणार नाही. याच्यासाठी महाराज सांगू लागले. 10 गेले, 5 गेले, 50 गेले, 60 गेले, किती राहिले? काय उरले ते पाय. त्याच्यासाठी बाबा जे असल ते असल, पण भगवंताच्या नामस्मरणामध्ये रात्रंदिवस राहा. माऊलीच्या मंदिराला रोज सकाळी दर्शनाला यायचा. रोज दिवसातून एक दिवस. पहिलं माऊलीचं, नाही जमलं आधी मारुतीचं, मग माऊली. हे 2 दर्शन घ्या. आयुष्यभर तुम्हाला माळ घ्यायची गरज नाही आणि तुम्हाला काय घ्यायची गरज. रोज नित्य नेमाने पहिलं हनुमंतरायाचं आणि दुसरं माऊलीचं. आणि जे कोणी साधू भेटतील, सगळ्यात श्रेष्ठ साधू आहे, जणे साधूचं दर्शन घेईल त्याची सगळे पाप नाश होतात. म्हणून साधूचं दर्शन आवर्जून घ्यावं. साधूच्या दर्शनाने काय होतं? आपल्यावरची अब्दा, आपल्यावरचं अरिष्ट सगळं त्या साधूच्या संतापाशी कोण आहे? अवघेची तीर्थ, सगळे तीर्थ साधूच्या ठिकाणी. म्हणून साधूचं दर्शन घ्या. नित्य नेमाने हनुमंतरायाचं आणि ज्ञानोबरायाचं आणि साधूचं, हे 3 जणांचं दर्शन घेतलं, तुम्हाला माळ घालायची गरज. पवित्र मनाने, नित्य नेमाने. कारण का हा संसार मायारूपी आहे. मायाच्या संसारामध्ये स्वप्नात राजा असून भीक मागला, पण तो राजाच होता. राजा राजाच आहे. साधू साधू. जसं ब्रह्म ब्रह्म आहे, जसा राजा राज्य आहे, तसा साधू ही साधू. साधू कशी शंका घेण्याचा, स्वप्नात राजाला त्याला शंका झाली, मी भिकारी झालो, आता मला कशी वाटते. तसं तुम्ही आम्ही या स्वप्नामध्ये भिकारी झालो, याच्या त्याच्या दारात सुरू लागलो. मग भीक काय म्हण, भीक मागत लागलो, पण तिकडून आणलाय. काय आणले तिकडून? नाही तेच दिसू लागले, तो सागाच्या पाण्यात. काय चाललंय? अरे किती दिवस आहे? पुन्हा हा जन्म आहे का? जन्म नाही रे अनेक, तुका माने माझी भाग मध्ये वचन आहे. पुन्हा तुम्हाला जन्म नाही. तुम्हाला डुकराच्या जन्माला जावं लागेल. जे लोक ते खातात त्याची इष्टा तुला खावं लागेल. याच्या व्यतिरिक्त तुला दुसरं खायला काहीच मिळणार नाही. आणि जरी दिलं तर ते तुला पचणार नाही. पोळ्या पचणार नाही, बुल्ली पचणार नाही. जरी खाल्ला तर तुला त्याच्या वांते होते आणि तुला ते पचन होणार नाही. जरी खायला मिळलं तर खाशील, पण ते तुला पचणार. तुझा पचणार काय? जे त्यानं खाल्लं त्याच तुला खावं लागेल, तर ती पचन होणार. त्याच्यासाठी काहीतरी करा लाग पाठ, भक्ती भाव धरा बळकट, तन मन लावून द्यावा निठ, जरी करणे असेल शेवट गोडगा. नर हरी रामा गोविंद वासुदेवा वासुदेवा. तुम्हाला जर या जन्मातच आपल्या पुढच्या जन्माची वाटचाल करायची असेल, पुढे आपलं कल्याण व्हायचं असेल, पुढच्या वेळेला पुढच्या वर्षी आपलं जर शेत पिकायचं असेल ना, तर तुम्ही काय करा, तळ्यातली काळी माती टाका. 100-150 ट्रॅक्टर 200 ट्रॅक्टर काळी माती टाका, त्याची मशागत करा आणि वरी केळी लावा. नाही आलं तर माझं कान धरा. केळी येते
का नाही? येते. बरोबर. 3 फूट माती टाका, 3 फूट काळी माती टाका, नाही केळी आली तर माझं कांदरा येणार. म्हणून तसंच करा. तुम्ही काय होते आणि काय झाले हे मरण कसं होतं झालं कसं, केल्याने होते रे आधी, केलेच पाहिजे. तसं परमार्थ होतो, ब्रह्मप्राप्ती होते, पण करता आली पाहिजे, केली पाहिजे. उगा मोकाराच्या नादाला लागून मोकार दिवस घालून काही उपयोग नाही. इथं तिथं. आणि मी तर म्हणतो नवरात्र अशी आहेत ना की 9 विद्या भक्तीच्या 9 रात्र आहेत. आणि भवानीला, दुर्गेला भगवान विष्णूने त्याची उपासना केली. कुणाची? दुर्गाची. देवीची उपासना भगवान विष्णूने केली आणि तिच्याकडून काहीतरी प्राप्त करून यायचं होतं म्हणून. नवरात्र भागवत कथा चालू आहे. भागवत कथा चालू आहे. त्याच्यामुळं 9 विद्या भक्ती आहेत आणि 9 विद्या भक्तीच्या 9 रात्र आहेत. नवरात्र म्हणजे काय ते गोंधळाची नव. आणि ज्या नवरात्राच्या पुढे आई जगदंबेच्या पुढे जो कोणी शक्तिपाठ बर का आणि देवी पाठ करेल तर ते गाव आनंदाने भरभरून जाईल. कारण का सगळ्याला देणारी माया आहे, भवानी. लक्ष्मी कोण आहे तर तीच आहे. त्या गावामध्ये भागवत चालतो, ज्या गावामध्ये शक्तीचे पाठ चालतात, ज्या गावामध्ये देवीचे पाठ चालतात, त्या गावावर माता राणीचा आशीर्वाद राहतो. आणि ज्या माता राणीच्या पुढे हिजडे नाचतात, दारू पितात, पत्ते खेळतात, जुगार खेळतात, त्या गावाला कधीच दस पडणार. हाताने पाप आहे, हाताने पाप आहे. कोण सांगा कोणाला? जुगार खेळणं महापाप आहे. दारू पिणं ब्रह्महत्येपेक्षा जास्त पाप आहे. आणि माता राणीच्या पुढे नाचणं कसं करता? कुठं नाचा? हरी रंगी नाचे, हरी रंगी नाचे. मातेच्या पुढे कथा ठेवा, भागवत ठेवा, अनेक प्रकारचे पाठ ठेवा, शक्तिपाठ ठेवा, माया पाठ ठेवा, देवी पाठ ठेवा. आणि त्या पाठाच्या तालामध्ये, आनंदामध्ये, गाण्यामध्ये नाचा. धन्य जगी तोचे एक, हरी रंगी नाचे. धन्य जगी म्हणजे धन्य, या जगामध्ये जो कोणी धन्य असेल ना तर मायेच्या शक्ती पाठामध्ये जो नाचतो तो धन्य आहे. दारू पिऊन नाचतो तो अख्ख्या गावाला नरकाला. तुम्ही पैसे दिलीत पट्टी, हक्क तुमचा बी आहे, तुम्ही नरकाचे अधिकारी आहात. मी पैसे दिला, मी बी त्याचा अधिकारी आहे. सांगाव कोण? ऐकते कोण? हे कधी कळायचं? कोणाला कळायचं? अरे कोणाच्या तर सान्निध्यात आलं तर कळलं ना. लागले मूर्खाच्या नादाला, तुम्ही पण मूर्ख. हा पावली काय म्हणतात? शक्तीपीठामध्ये नाचा, शक्तीच्या आनंदात नाचा, शक्तीच्या नामस्मरणात नाचा. पण दारू पिणाऱ्या सोबत नाचू. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, देवी बसलेल्या मान्य आहे, मी तुम्हाला हात जोडून कोपरापासून विनंती करतो, तिथे दारू पिऊन येणारा कोणी चालणार येऊ द्यायचं नाही. गुटखा खाऊन तिथं आजूबाजूला काही परिसरात घाण करायची नाही. त्याच्यासाठी जीव देत नव्हतो मी. पण ते मला माहित नाही कोण बसवले, मला विचारले सुद्धा नाही, माझ्याकडे कोणी आलं नाही. त्या मंदिराचं, त्या परिसराचं जर तुम्हाला पथ्ये, त्याची जर निष्ठा राखून ठेवायची असेल, त्या मंदिराचं तिथलं प्राधान्य राखून ठेवायचं असेल, ती जागा अशी नाही बरं का. तिथं बिमार माणूस नेऊन टाका, जर कमी नाही झालं तर माझं काम झालं. तेवढं पॉवरफुल जागा आहे. आणि अशा जागामध्ये जर तुम्ही आपण पवित्र नाही राखला
तर ती साधा सुद्धा बोध होऊन जाते. इतकी पॉवरफुल जागा आहे आपली, म्हणून मी असे कृत्य करू देणार. पण ऐकते काय नाही, बसू द्या आता. काय त्याच्यावर विषय कोणालाच विचारले नाही. बसिलेत, बसू नाही बसिलेत, पण त्याचं पावित्र्य राखवा. तुम्ही संगळीला सांगून ठेवा. उगाच कसले बी काय बी. आता तिथे येणारे काही बघ, सगळ्याच बायका चांगल्या आहे ना, नाचायच्या नादानं. कोणा अशी येते, कोण तशी येते, कोणाची पाळी असते. एक भानगड आहे कटीत आता एकूण एकाला. हा, कोण कोणाला सांगायचं राहते. देवीच्या पुढे ज्यांनी पवित्रता राखली, कारण का देवी अशी आहे महाराज. देवी या जगाची मालकी नाही. देवी या जगाला पोसणारी आहे. देव पोसणार, जे देवी पोसते, आईच पोसते. आणि तुम्हाला गाव समाज सुखी ठेवायचा असेल तर पवित्र राखा, बरं का. कुठलाही तुम्ही या वर्षी नाही तर जमलं तर आपण पुढच्या वर्षी चांगली देवी बसू आणि मी स्वतः तिथे पाठ ठेवून. कोणता? शक्तिपाठ. त्या पाठात गोंधळ जमणार नाही. तुम्ही दिवसभर किती गोंधळ करा, त्याच नामस्मरण आपण चांगले माणसं बोलू. आणि एकतर देवी पाठ ठेवू, नाहीतर शक्तिपाठ ठेवू. 13 अध्याय तर आपण 9 दिवसात करायचं तर 9च घेऊ. 13 दिवस 2 दिवस 3 दिवस 2 घेतले का संपून जातो. पण भरघोस करू. नवरात्र असा देवी प्रसन्न झाली पाहिजे आणि सगळ्या गावावर आनंदाची फुलं टाकली पाहिजे आणि गाव असं उतंबळून आलं पाहिजे. उतंबळून आलं पाहिजे आणि गावावर अशी कृपा झाली पाहिजे देवीची. पण असे जर अवगुण केले तर तुमच्यावर कोप झाल्याशिवाय राहील. देवी उघडली काय? या जगाला प्रसवणारी माया आहे, बरं का. ब्रह्म हे नपुसक आहे, पण तिने त्याला जागवले, तिने त्याला माणूस केलंय आणि तिने या जगाला प्रसवलंय. तिचा ज्यांना आनंद करेल ना, त्याचा कधीही आनंद, त्याच्या जीवनात आनंद, त्याच्या घरात आनंद, त्याच्या संसारात आनंद, सगळ्या गावाला सुखी करणारी एक देवी आहे दुर्गा. म्हणून दुर्गे दुर्गट भारी, तुझवेन संसारी, या संसारामध्ये कोणी नाही. संसार सुखी करायचा असेल, संसारात काहीही, संसार रूपी जर तुम्हाला प्रपंचाची जर प्राप्ती करून द्यायची असेल तर तुम्हाला दुर्गेकडे जावं लागणार. काय म्हणते दुर्गा? दुर्गे दुर्गट भारी, तुझवेन संसारी. संसार म्हणजे हे ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडामध्ये तुझ्याहून कोणी नाही. तुझवेन संसारी, दुर्गे दुर्गट भारी. दुर्गे असा घाट आहे ना हा. आरती कळते का? आरती म्हणतात तिथं, कळते आरती? लावले बजिले दुर्गा आणून. अरे काय, या देवीचं वर्णन करणारे महंत म्हणतात दुर्गे दुर्गट भारी. दुर्गे दुर्गट भारी. काय भारी? एवढा संसार भारी आहे. अनेक सागराच्या पलीकडे असलेला हा संसार आहे आणि या संसारातून तरुण जाण्यासाठी कोण आहे? अंबे तुझं वाचून, दुर्गे दुर्गट भारी, तुझवेन संसारी, अनाथ नाती आंबे करुणा विस्तारी. काय म्हणले? दुर्गे आई तू एवढी आहेस. हा एवढा संसार रूपी जो घाट आहे, हे ब्रह्मांड आहे. पण या ब्रह्मांड रूपी, या दुःख रूपी संसारातून, त्या दुःख रूपी महासागरातून तरुण जाण्यासाठी दुर्गे दुर्गट भारी, या संसारामध्ये माय आई अंबे दुर्गे दुर्गट भारी तुझवेन. हा जो दुर्हात आहे, हे दुर्ग अवघड आहे, तर हे अवघड याच्यातून पलीकडे येणारे एक तू आहेस. दुर्गे दुर्गट भारी, तुझवेन संसारी. तुझ्याशिवाय ह्या संसारातून, या माया जाळातून, माया जाळच तुझी आहे,
तूच पसरलेलं झाड आहे आणि तुला याच्यातून नेण्याला काही आवड नाही. तुझं विण संसारे, तुझं विण संसारे, अनाथ नाते आंबे करुणा विस्तारे. आंबे आई, आगे तू काय कर, अनाथ अनाथ. हे कोण आहेत? हे सगळे अनाथ आहेत, अपराधी आहेत. यांचा तू काय कर, अंगीकार कर. यांचा काय कर, तू सांभाळ कर. अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी. करुणा म्हणजे दया कर. त्या अनाथावर, त्या भोळ्या बाबडे जनतेवर यांना काय माहित नाही बरं. दुर्गा कशाला म्हणतात, देवी कशाला म्हणतात, एकाच बघून एक करतात. तर तू काय कर, आता एवढं बी काही नको, तर कृपा कर, दया कर. असं मागून देवी बसताना पाणी ग्रहण करून देवी स्थापित करताना ही मागणी मागावं लागते. आणले उचलून होती रे तुम्हाला, अपमान आहे तिचा. जगाची देणी आहे, तिला काय विधी विधी लागते की नाही? किंवा कुणाचा का पुतळा आहे का आणून बसवायला? हा, मेलेल्या माणसाची पुतळे आहे का तुमचा आजी आहे? तर काय चाललंय हे खेळ? तिला काय म्हणावं लागते, अनाथ नाते अंबी करुणा. करुणा म्हणजे दया. या दयेचा विस्तार कर आणि सगळ्यांना सुखी ठेव. यांच्या मनामध्ये कसलं दुष्कर्म येऊ नये. नवरात्रा मोठ्या प्रेमाने सजाव, ही तुझी कृपा आहे. आणि करून घेणारी तूच आहे. अनाथाला रक्षण करणारी तूच आहे. अनाथावर दया करणारी तूच आहे. ब्रह्मांडाचं रक्षण करणारी तूच आहे. आणि तुझ्याशिवाय या जगतामध्ये कोणी नाही. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. विस्तारी काय विस्तारी, तर करुणा. करुणा म्हणजे दया, दया म्हणजे प्रेम. तुमच्यावर काय करतो, दयेचा सागर वापर. अशा मग पुढे सांगतात, वारी वारी जन्म मरणाची वारी. वारी काय, वारी काय निवारी, जन्म आणि मरण निवारी. बरं काय, वारी वारी जन्म मरणाची वारी. मरणच वारी म्हणजे मरणच मारून टाक. मरण माझी मरून मर केले अमर. तशी ही माया आहे. माया एवढी सोपी नाही. आणि माया काही नाही लेकरू राहता खेळ, एका लेकराचा खेळ नाही. आता काय सांगाव, एवढी जानती माणसं आपल्या गावातून. म्हणून गावामध्ये शहाणा माणूस, गाव सुखी राहतो, गाव चांगलं राहतो. गावात कोणाला काय शहाणा कोण आहे? बुजुर्ग. बुजुर्ग कोणाला म्हणा, केस पांढरे झाले बुजुर्ग म्हणायचं नाही. बुजुर्ग त्याला म्हणतात जो ज्ञानाने पारंगत आहे, जो त्याच्याकडे सर्व गोष्टीचं ज्ञान आहे, त्याला बुजुर्ग म्हणतात. केस पांढरे झाले, दात पडले म्हणजे त्याला बुजुर्ग म्हणावं. जर बुजुर्ग असता तर गावाला लेवल आला, गावामध्ये चांगले कार्य झाले असते, गाव अजून इतक्या उजेला झाला असता. त्याला त्याचं नाव बुजुर्ग आहे. बरं, पांढरे केस झाले, दात पडले, चष्मे लागले म्हणजे ते बुजुर्ग नाही. म्हणून बुजुर्गाचा मान असतो. कोणाला म्हणा काही कळणार गेले. जगणं म्हणजे आता कानात बोट आणि डोळ्यावर पट्टी जन बांधून राहील, त्यात चल नाही आता आणि वाघ नाही तर काय. या कलियुगाच्या मुळं झालं धर्माचं वाटोळ. सगळं वाटोळ झालं कलियुगामध्ये. काही उरलं नाही. पण काही साधू संत आहेत, त्यांचा धंदा आहे ते सांगतात. त्यांना त्यांच्या गुरुची आज्ञा आहे, त्यांना त्यांच्या देवाची आज्ञा आहे, सांगत राहतील. ज्याचं प्रारब्ध चांगलं असेल, ज्याची झोळी चांगली असेल त्याच्या झोळीत राहील. ज्याची फाटकी झोळी असेल तर बोलून जाईल. सांगणं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी आले उद्धराया दीनजना,
दीन जनाच्या उद्धारासाठी आले. म्हणून ज्ञानोबराया म्हणतात की बाबा, म्हणून का पूर्णपणे तैचे हे जाण माया, तो ब्रह्म तो आहा शिवाया, शस्त्र हनी तलिया छाया जैशी अंगी नव्हे. काय म्हणले? माझी सावली माझ्याच माग लागली म्हणून काय केलं त्याने? ह्या सावलीचं मी काय करतो? मुक्त होतो. सावलीचे मुंडक तुटत असते. किती कुरड्या घातल्या, किती तलवारी मारल्या, मरून जाशील रे भाऊ, तर सावली तुटत. तशी ही सावली आहे अर्जुना. यांच्या कशाला नादाला लागला? याच्या नादाला लागलो नको तू. घे धनुष्यबाण आणि होय तयारी. तसं महाराज म्हणतात की बाबा, ती सावली रुपी कधी सावली जाईल बर का. ढगाच्या आडवं आलेलं सावली आहे, कधी ढग बाजूला होईल बर का. आज पोती सांगू लागते महाराज, कालच गेलता हो, आम्हाला देवीचं सांगलेले चांगलं सांगले, काय जाणू रात्रच्यात काय झाले की महाराज गेले बघा. हे ढगाची सावली आहे. सावलीला जर तोडलं, सावली तुटत असते का? अधिष्ठान तुटलं तर सावली तुटते. तुमच्या नारड्याचे 2 भाग केले तर सावली तुटायची आहे. तशी माया तुटते? तुटत नाही. तर तू काय कर, ये माया आहे, ही सावली सारखी माया आहे, हिच्या नादाला लागू नको. तू धनुष्य बांधे, तुझं कर्म तू कर. कर्म आहे बरं का आपलं. सत्कर्म कर्म काय कर्म आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावंच लागतंय. लोभाच्या पाठीमागे कुणाला खोटा पुरावा सांगू नका. कितीही जवळ असेल तर माणसाला बघून कुणाला खोट सिद्ध करू. मी जरी आलो तर मला खोट्यात पाठीमागे दडायचं नाही, हे पाप आहे. कोणालाच खोट्याच्या आत दडवायचं नाही. खरंच सांगा, याच्या इतकं पुण्य काहीच नाही. खरंच सांगा, खोटं काही सांगू नका. एकूण एकाच्या आड दडून नका. याच्यापेक्षा परमार्थ कोणता आहे? पोत्या वाचिलं म्हणजे परमार्थ आहे का? हा, कोणाचा 1 रुपया तुम्हाला शासनाने दिले, तुम्हालाच द्या. तुमचे 10 रुपये खाल्याने आज मला खाता येईल, पण उद्या पोरं भीक मागल्याशिवाय राहणार नाही. हे लोकांचे लुबाडून घेतले. 900 एकर जमिनी गुंटा राहिला नाही नावावर. जे झोपड्यात राहिले खरे होते, तत्वाचे होते, मागून खाले पण लुबाडून आणले नाहीत. म्हणून आज RCCच्या घरात आहे. वडिलाची पुण्य आहे भाऊ, तुझी पुण्य नाही. वडिलाची पुण्य आहे. आमचे वडील काय केले? झोपड्याच्या घरात राहिले, केमळाच्या घरात राहिले, मागून खाले. पोळ्याला किती लोक जात होते? आकाडीला मागून खाले, लाज धरली नाही. मागून खाल्याची लाज धरायची नाही. त्याला येस आहे. मागून खाण्याला येस. आज आळंदीत मागून खातात. मागून खाण्यामध्ये यश आहे आणि त्याच्यात पावर आहे, त्याच्यात शक्ती तयार होते. मागून खा. गाणगापूरला जा, मागून खातात. आळंदीला मागून खातात. का बरं? तसंच तुम्ही आम्ही मागून खावा, लाज नाही, कसली लंता धरायची नाही, पण कोणाचं लुबाडायचं नाही, कोणाचं लबाडे करायची नाही, एकाच्या माघारी एक कोणाचं सांगायचं नाही. याच्यापेक्षा परमार्थ कोणताच नाही. अशा पोत्या किती वाचवा आणि उघडून त्या, तुम्हाला काही तुमच्या पदरात पडणार नाही. आणि जे बी वाचतात करतात त्याच्या पदरात पाप नाही, तर उलट याचा सुद्धा अवकाप होतो. यांनी सुद्धा श्राप देते, ग्रंथ श्राप देते त्याला.
पुढच्या जन्मात घुबड व्हावं लागते. घुबड दिवसा निघणार रात्री निघतं करी. घुबडाच्या जन्माला जावं लागतं. वाघळाच्या जन्माला आपलंच खाऊन आपणच तोंडावाटी. याच्यासाठी माऊली म्हणतात परमार्थ करणं म्हणजे पोत्या वाचिन नाही, वाघ नाही. परमार्थ म्हणजे कोणाचंही लुबाडून आणायचं, सप्त्यात द्यायचं. त्याचाही भागीदारी आहेच की. अर्ध फिटलं ना अर्ध कोणच्या बापानं फेडायचं. लुबाडून आणलेली संपत्ती मोठ्या मोठ्या भंडाऱ्यामध्ये दान करतात की नाही. जेवढं दान केला तेवढं तुझं अर्ध माफ केलं देवान. पण राहिलेलं ते कोण माफ करावं. हा ते कोण माफ करते. तुझ्या नावचं पक्कच आहे. आजच्या डोईला नाही पुढच्या डोईला जर नाही भीक मागली पोरं तर मदत कांदारायचं. भीक मागणार आणि जो निकीचा संसार आहे, जो मागून खाऊन सत्कर्म करून जो टिकून ठेवून राहतो ना, त्याच्या संसार अजून बरकत होणार. त्याची पोरं लेकरं चांगले राहणार. म्हणून आज 900 एकरवाले जयजतवाले आज गुंटा नाही भाऊ आहे का. कुणाला आहे गावच्या भोवताल जमीन कुणाची आज कुठं आहे. थोडे दिवस टीव्ही इथं बसलो किती जमीन होती. नीती भ्रष्ट. किती जमीन होती तिकडे, किती होती तिकडे, किती होती. आज काय अजून थोडं थांबा, 10 वर्ष थांबायला येईल. नंतर आलो होतो जे वापस गेलो. वर्षाला वाटलं तुम्हाला. तैसे हे जान माया तो ब्रह्म तो आहार शिवाया शस्त्र हनीतली छाया जैशी अंगी न होय. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताना म्हणतात, अर्जुना अरे बाबा तू मायेच्या भ्रमात पडलास. कशात पडलास. ते तुझ्या समोर दिसतात ते ब्रह्मरूप आहे, मायारूप आहे. तर तू काय कर. कसं. जशी आपली सावली आहे आणि सावलीला जर कितीही छेदायचा तोडायचा प्रयत्न केला तर सावली तुटते का. मोठा पैलवान आणून सावलीला तोडून नाही तर मोडूनच टाकतो म्हणला.
सावली मोडत असते. सावली संपन्न तुला संपते, तसं माया संपन्न आपल्याला संपते. पण आम्ही मायेच्या नादाला लागलो. माया म्हणून महाराज म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, त्या ग्रसावया. म्हणून महाराज साधू संतांना सांगितलं की मायाच्या नादाला लागलास म्हणून भ्रम झाला. त्या मायेचा तुला काय झालाय? भ्रम झालाय. मायेच्या भ्रमामध्ये तू काय म्हणला, हे माझे गुरु आहे. जर तुझे गुरु असते अधर्माच्या बाजूला गेले नसते. नंबर 1. जर तुझे नातलग असते तर तुझ्या बाजूला असते. तुझ्या बाजूला म्हणण्यापेक्षा धर्माच्या बाजूला. गुरु असतील, भीष्माचार्य असतील, कृपाचार्य असतील, द्रोणाचार्य असतील, हे सगळे गुरु आहेत तुझे. पितामहा भीष्माचार्य तुझ्या बापाचा बाप आहे. तेवढा ज्ञानी माणूस असून, तेवढा विद्वान माणूस असून जर अधर्मीयाच्या बाजूला गेला, सावली खाली बसला की त्या सावलीला जर मारला तर सावली मरती का? सावली मरत, सावली पेटत, पेटल्याने पेटत, पाण्याने नाही. नाही, ह्या सावलीला आता मी काय करतो, पाण्यात टाकतो. पाण्यात टाकला नाही भाऊ, तुला पाण्यात टाकली ती नाही. एक बाई काय केली, भांडकुदली होती. भांडकुदली कशासाठी जिंकलं होतं ते भांडण? गेली तर ही ना भडकलेली, ते केस धरून मारतो. आता केस धरून मारा, हिच्या डोसक्याला केसच नाही. मी बी काढते म्हणजे तसं कसं जरा तिनं भरली तर म्हणजे नया धरा गेलो, पण तिनं धरी तर मला ऐकते का? म्हणजे मी बी काढते. आता कसं, आता काय भांडणं झाले, काय झाले, थोडा सुडीन काही लोक म्हणजे ही बायला इजुकी आहे, तिला हिच्या नादाला लागलो, हिला लपून ठेवलं. पहिलेच्या काळामध्ये विहिरीवरून पाणी आणायचं, विहिरीवर पाणी आणायचं. हा, हिने गेली घागर घेऊन विहिरीला आणि बरोबर अशी बघली पाण्यात. हिने बी होंडी होती, हिने होंडी होती. राड बघ पाण्यात आहे म्हणजे मजा महागच आली. हिला लपून ठेवल्यात कशाला, हिनं मजा महाग आली. उडी मारली महाराज तिला मारायसाठी. तिनं तशी सावली पाण्यात. कोणती सावली? तिची सावली. त्या सावलीनं तिला काय केलं, भ्रमित केलं. ज्ञानोबरायची ओळी काय म्हणते, तैसी हे जान माया, तू ब्रह्म, तू ब्रह्म, तू ब्रह्माने ती सावली पाहिली. तिची सावली ब्रह्माने पाहिली. ब्रह्म तू, काय ब्रह्म तू हा शिवाया, वाया तू ब्रह्मशी, ब्रह्म तू वाया सावली पाहिली. आणि ती सावली पाहिल्या बरोबर घागर टाकून दिली, पाण्यात उडी मारली. मारल्याच्या नंतर तिला हुडकाय गेली. कुठं आहे सावली? पाण्यात सावली असती. इकडं बघती, तिकडं बघती, कुणीकडे दिसणं, गोच्या खाऊन मरून सावली दिसत असते. तसं सावली संपत नाही, तशी माया संपत नाही. माया संपायची असेल, मायेवर विजय मिळायचा असेल, माया जिंकायची असेल तर तुकाराम महाराज सल्ला देतात. तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया, तिने दाशी होते आणि ती तुमचं काम करते.
म्हणून साधूच्या चरणापाशी राहा, पडून राहील ठाई, उघाच संताच्या पाही, न मागे न करी काय, तुझ नामे ना कंठाळा. म्हणून ही माया आहे. अर्जुना, तू या ब्रह्माची माया तुला गुंतली आहे, सोडत नाही. ते तुझे गुरु नाही आणि तू त्यांचा शिष्य नाही. तत्व तुझं गुरु आहे, तत्वाने तू त्याचा शिष्य आहे. पण गुरु पण आठवला नाही, गुरु धर्म जागला नाही तर अधर्माच्या बाजूला गेला. आता तुझा गुरु नाही. तू काय कर, धनुष्य घे, गुरु म्हणून माग लावून तर उडव, गुरुला उडव. गुरु आला तरी परवा करू नको. का करू नको? गुरुला मारणं पाप आहे, मान्य आहे, मला सुद्धा माहित आहे. मी बी शास्त्र वाचतो. कोण म्हणाले? श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात गुरु आहेत ना. आहे, बरोबर आहे. पण गुरुच्या जागेवर आहे का? मग आता गुरु राहिला का? कुणाला गुरु म्हणतोस? तुला लाज वाटते का? या तोंडाने गुरु म्हणाला त्याला लाज वाटते? अरे जो अधर्म स्वीकारलाय, जो अधर्माच्या बाजूला जातो त्याला गुरु म्हणायची. हे तोंड तुझे सुद्धा बाटून जाईल. अधर्माच्या बाजूला जाणारा, अधर्म करणारा, ज्याच्या पुढे स्वतःच्या सुनेचा अपहरण होतो, डोळे बंद करून बसतो, तो काही गुरु आहे? गुरु काय असतो? गुरु ज्ञान देणारा. गुरु काय असतो? सगळ्याचा भ्रम काढणारा असतो. ज्याच्या पुढे अधर्म घवघवीत डोळ्याच्या समोर आहे, तो काही गुरु आहे? त्याला गुरु म्हणतोस? लाज वाटते तुला गुरु म्हणायला त्याला? कोण? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे जो गुरु तुझा असताना, अरे असा भीष्माचार्य आहे, पितामहा भीष्म, नुसते डोळे उघडला तर थोडी पत्ना पूर्णपणे जळून जाईल, बडा पावर होता त्याच्यामध्ये. तर त्याच्याच पुढे, त्याच्याच नगरामध्ये, त्याच्याच धर्मसभेमध्ये असा अपराध होतो. कुणाच्या? त्याच्याच नगरीमध्ये असा अपमान होतो. त्याला तू गुरु म्हणतो, त्याला तू पितामह म्हणतो, त्याला तू नातेवाईक म्हणतो. ते तुला शोभत? गे धनुष्यवान, तुला काय झालाय? तैसे हे जाण तू माया, तो ब्रह्म तू आहा शिवाया. तू ब्रह्माचा वाया विचार केला बरं का? शस्त्र हानीतली छाया, दैशांगी नाही. जशी सावलीवर किती जर प्रहार मारले तर सावली सुटत नाही, तसं याच्यावर किती प्रेम केला तर हे सुधरत नाही बर का? आणि आज जर तू नाही याला मारला तर उद्या तुला मारल्याशिवाय बर. आता तू जर नाही याला मारलं तर तुला हे मारल्याशिवाय राहणार नाही आणि हे राज्य केल्याशिवाय राहणार नाही. पण हे राज्य अधर्माचं राज्य या महाभारताला कार होणार आहे. आणि या महाभारतामध्ये, या भारतामध्ये अशीच योजना पुढे चलत राहील. त्याच्यासाठी अर्जुना मी याच्यासाठी तिथे थांबलेला आहोत. आधी हेला अधर्माला संपून टाक, तर आपल्या धर्माचा विजय होईल, आपल्या देशामध्ये सुख होईल, समाधानी प्राप्त होईल. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, अर्जुना तैसे हे जाण माया, तो ब्रह्मत्व, ब्रह्मत्व वाया, वाया ब्रह्मत्व. तू काय करतो? ब्रह्माने वाया विचार करतात. म्हणजे वाया वेरजार, तो सांडे मार्ग, तसा जो मार्ग आहे तो सांडून टाका. त्या मार्गाने जाऊ नका, त्या मार्गाचा विचार करू नका. वाया वेरजार सांडे मार्ग. म्हणून अर्जुना तू काय कर, शस्त्र हनीतली छाया, दैशी अंगी रूपी. तिला अंग नाही, तिला रूप नाही. सावली कशी आहे? तिला किती कान आहेत? सावलीच्या ठिकाणी कान प्रसिद्ध होतात, सावलीच्या ठिकाणी डोळे प्रसिद्ध होतात, सावलीच्या ठिकाणी अंग प्रसन्न दिसणारी खरी आहे का? जशी सावली खरी नाही तशी माया खरी नाही. ब्रह्मा तू वाया, तू वाया ब्रह्मा सोडू नकोस.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले. आणि म्हणून महाराज म्हणतात, का पूर्ण कुंभ उलांडिला ते बिंबाकारू दिशे भ्रशला परे भानू नाही नासला तया सवे. माऊली ज्ञानोबराया खूप छान वर्णन करतात. काय म्हणू लागले, बाबा रे, पाण्याने भरलेला भांड, पाण्याने भरून ठेवलेला घोट, आणि त्या घटामध्ये उदय झाला कशाचा? सूर्याचा. सूर्य कशा दिसू लागला? भांड्यात. आणि त्या भांड्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसतंय. एखाद्यानं त्या भांड्याला मारली काय? त्या भांड्यातलं पाणी लवंडलं, सांडून गेलं. आता त्याच्यातला सूर्य काय कुठला मोडला? मोडतो का? कशाची होती? भांड्यात काय होती? सावली होती. तुम्हाला सावलीचा दृष्टांत थोडा जड वाटेल म्हणून ज्ञानोबाची युक्ती झाली आहे. सगळ्याच्या सोपं उदाहरण दिलं. कोणतं? भांड्यात. पाणी भरून ठेवलं का त्या पाण्यामध्ये सूर्य दिसत, दिसत का नाही? ते भांडच लोटलं. सूर्य, पाणी होतं तोवर सूर्य दिसला, आणि पाणी नाही दिसल्यावर मग आता कसं म्हणा, सूर्य गेला, मग आता कसं दिनचर्या चलत? आता होईल का? हा, अरे बाबा, तशीच गत आहे. म्हणजे जसा सूर्य नाचला नाही, सूर्य तुटला नाही, सूर्य कुठं गेला नाही, तसं बाबा जिथल्या तिथंच आहे. तू ह्याला आधी उडव, बाकीचं मला काही बोलू नको. बरं, तू हे भ्रम बाजूला कर. तसा लटिके वाय आहे, हे लटका आहे, दिसते ते तुला खरं नाही, प्रतिम आहे, सावली आहे. ज्ञानोबर आहे काय म्हणतात, का पूर्ण कुंभ उलंडला ते बिंबाकारू दिशे ब्रह्मला परी भानू नाही नाचला तया सवे. तया सवे, भांड्याच्या संग भानू नसला नाही, नाचला नाही. आता कशी वाट होईल? आणि कुठे यज्ञ करायची गरज? आता एवढं मोठं गाबरू पाप झाले, कसं करावं? असं करून कुठे 4 नारळ पडायचे नाही आणि मारुतीला जाऊन अभिषेक करायचे आहे का? जे खरं नाही ते खरं आहे का? नाही. काय म्हणतात, का पूर्ण कुंभ उलांडला तेच बिंबाकारो दिशे भ्रशला परी भानू नाही नासला तयासवे. भानू म्हणजे सूर्य. सूर्याला नाव काय आहे? भानू आहे. म्हणून सूर्याला, तुळशीला पाणी घालत असताना, सूर्याला अर्कदान देताना ओम भास्कराय नमः, सूर्याला तुळशीला पाणी घालायचं आणि तुळशीच्या उजव्या बाजूला अर्कदान द्यायचं. त्यावेळेला म्हणतात ओम भानवे नमः, ओम भास्कराय नमः, ओम चंड किरणाय नमः, ओम चंडहंसाय नमः, ओम खगाय नमः, ओम मित्राय नमः, ओम वरुणाय नमः. अशा प्रकारचे त्यांची नाव आहेत. म्हणजे तुळशीला पाणी घालताना त्याच्या बाजूला हे आहे. मग ते भांड तुम्ही तुळशीला भरून आणलं, अर्कदान द्यायचं. आणि योगाने एका लेकराचा पाय लागला म्हणून आधी सूर्य दिसावा म्हणत्या भांड्यात. बरं, सूर्य भांड्यात दिसला की ते भांड्याला मग पाणी घाला. आता तेच भांड, त्या भांड्यातला सूर्य बी गेला आणि पाणी बी गेला. आता कुण्या पाणी घालावं कुणाला? आता कुठं अर्कदान करा? सूर्य होता ते गेला का भासमान गेला? त्याचं प्रतिबिंब गेलं. बिंब आहे तिथंच आहे. बिंब कुठं आहे? बिंब आहे, तसं त्या बिंबाचं प्रतिबिंब आहे. तसं ब्रह्माचं प्रतिबिंब हे जगत आहे. तुम्ही आम्ही त्या ब्रह्माचं काय आहो? बिंब नाही तर प्रतिबिंब आहो. आणि त्या बिंबात भगवान परमात्म्याचा अंश आहे. तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताचेच अंश आहोत.
अंश अवतार आपला आहे, भगवंताचा अंशातला अंश आपला आहे. म्हणून बिंब आणि प्रतिबिंब. बिंब तरी बचिके एवढे, बिंब जरी झालं तर त्या प्रतिबिंबाचं प्रतिबिंब आहे. तर ते प्रतिबिंब जरी गेलं तर बिंब गेलं. तसं हे गेले म्हणजे काय दुनियावर पडली नाही. अरे असले वंगळे आधी गावच्या बाहेर काढा. वंगळे गावच्या बाहेर काढल्या की काही परत गावाला अजून चांगलं समाधान होतं. म्हणून यायला महाभारतातून काढून टाकले अर्जुनाने, सांग भगवंताने. ते जर उद्या राहिले ना तर लयच वेगळं होणार. अर्जुनाने मी यायच्यासाठी इथे थांबला होतो. ते गेल्या गेल्या सकाळ परवा दिवशी जातो. खरंच गेला विचार, थांबलाच नाही. याची वाट लावूनच गेला. त्याला वाट लावला नाही, यायची वाट लावून गेला. वाट लावलाय कुठं? जे काम करायचं ते करून गेला. म्हणून महाराज सांगतात किंवा पाण्याने भरलेले भांडे पालथे केल्यावर त्यातून सूर्यबिंब नाहीसे होते, परंतु त्याबरोबर सारखा सूर्य नष्ट होत नाही. सूर्य जसा आहे तसाच आहे, एरवी नाही. आता तुम्ही बोलायसाठी आले, इथून उठलो तुम्ही कोणाला बोलणार नाही, एवढीच जागा आहे बोलायची. तर कोणाची काय अडचण असेल, असंच भेटायला आले मग काही अडचण ते बसू शकत. काय असेल तर इथून उठला जागा सोडलं की बोलणार नाही. आणि जर बोलणार असेल, संसाराची समस्या कोणी घेऊन यायची नाही. कोणी तुमच्यापर्यंत आले तर त्यांना जोडून सांगा. काय विचारायचं असेल, परमार्थाविषयी विचारणारे लोक आले पाहिजे. महाराज माझ्या पोरीला असं होईल बघा, अजिबात नाही. बरं सांगायला पण कुठं नाही नाही, एरीची बात वेगळी आहे. आता इथं मी कोणाची ऐकायला नाही. मी एक काय करणार आहोत त्याच आणि सांगणार आहोत बी त्याच, बरं का. म्हणून 4 वाजता दुसरा पाठ आहे. तर माझ्या मताने आणि सकाळचा पाठ तुकाराम महाराजापाशी ठेवा असं माझं मत आहे. 4 वाजता 4ला मग किती वाजता सगळे जण आले पाहिजे तर जमत. मी काय म्हणाला, जमते का? सगळेच यायला पाहिजे. आज बोलून जमणार नाही. आज बोलायला की नाही इथं बसून बुक्कच व्हावं लागते माझ्यासारखं. पुढच्या नवरात्रापर्यंत लबाड बोलत, पुढच्या नवरात्राला कोणती लबाड बोलायचं नाही मला. बरं की जमते. ते झालं. आता 9 दिवस तिथला दिवाळी जिरून आपले जे आहे वडिलाची रीत जाणं तसं परंपरेनं आलेलं ते करावं. तुला घटच बसवायचा होता तर मंदिरात जाऊन बसवायचं 9 दिवसाचा रुक्मिणीचा. ते बरं झालं. जाणं कुठं सकाळी जाऊन पाणी घालून पूजा करून यायचं. तिने का त्या घटापाशी बसून आहे का तुम्ही? बरं काही नाही, अडचण नाही. बसलेलं चांगलंच आहे. त्या पुढे एक दुर्गाची फोटो ठेव आणि तुला जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ बसायचं. पण दिवा मात्र 9 दिवस नुसता कामा नाही. एक चांगला दिवा म्हणजे त्याला हेच होत नाही. ह्याच्यात रेकॉर्डिंग चालू आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज की. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम मंडली कुलारी फल श्री ज्ञानदेव आता विश्वात्मके दिवे येणे वा यज्ञ तुषावे सोजोणे मज द्यावी पसायदान जे काळाची अंकटे सांग तया सत्य निरती वाढ भूता परस्पर वांजे दुरितांचे तुम्ही लाव विश्वसोधन सूर्य पाव दोघे वांची लोक लाव प्राणजात वर्षेल सकाळ मंडळी ईश्वर शांती अनवरत्व भूमंडळे भेटू दया बुधा चला कल्पतृत्यार चेतनाची कामनीचे गाव बोल विद्यारणा चंद्रवीरांधन मारतंड विस्थापन ते सवाई सदा सज्जन महासर्वदे जनोमती हृदयाले आणि ग्रंथ विशेष गोपवी द्रष्टाद्रष्ट विदेव गीत महित राहो हा होईला नमस्कारो ज्ञानदेव ज्ञानदेव सुखिया झाला हरि ओम शांती सदा सर्वदा योग तुझा घडावा जे कारणी निर्मावा